देश तसा वेश असे आपण म्हणतो. तोच न्याय खाद्यसंस्कृतीलाही लागू होतो. ठसकेबाज अहिराणी भाषा, श्रमिक दिनचर्या आणि त्यालाच अनुरूप असे झणझणीत आणि झटकेदार जेवण. रस्सा भाजी बनवणे अतिशय सोपे. त्यासाठी कोणत्याही तयारीची गरज नाही. उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये भन्नाट अशी मटकीची रस्सा भाजी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. त्यासाठी इथे मोड काढलेली मटकी घेतलेली आहे. ही मटकी आपण कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून शिजवून घेणार आहोत. त्यासाठी इथे आपण त्याच्यावरती पाण्याचा हपका मारून घेणार आहोत. जास्त पाणी घालू नका ह्यात शिजवताना, नाहीतर लगदा होण्याची शक्यता. आता आपण इथे कढईत सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. ते छानपैकी भाजून घेऊया. त्यातच थोडं जिरंही घालूया आणि तेही छानपैकी भाजून घेऊया. हे असं भाजलेलं जिरं खोबरं रश्श्याला लावलं की रश्श्याला वेगळाच स्वाद येतो. चव खूप भारी लागते. मंद गॅसवर हे खोबरं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. भाजून झाल्यावर ते थंड करून मिक्सरला वाटून घ्यायचं. आता आपली मटकी छानपैकी शिजलेली आहे. आपण त्याचा रस्सा करून घेऊया. त्यासाठी इथे कढई तापत ठेवलेली आहे आणि कढईत साधारण 2 ते 3 चमचे आपण तेल घालून घेणार आहोत. तेल तापलं की त्यात आपण मोहरी घालून घेऊया आणि मोहरी छान तडतडली की त्यात आपण हिंग घालून घेणार आहोत. रंगासाठी किंचितशी हळद घालूया आणि जे जिरं खोबरं आपण वाटून घेतलेलं आहे ते ह्या फोडणीत घालून परतून घेऊया. असं फोडणीत परतल्याने त्याचा स्वाद वेगळाच लागतो. जर का तुम्हाला फोडणीत नको असेल तर मटकी शिजवल्यानंतर तुम्ही ह्या जिऱ्या खोबऱ्याचा वापर करू शकता. परतून घेतलेल्या जिऱ्या खोबऱ्यावरती आपण थोडंसं लाल तिखट घालून घेणार आहोत. लाल तिखटाचा वापर फोडणीत केल्याने त्याला रंग छान येतो. चमचाभर गोडा मसालाही आपण ह्यात घालून घेणार आहोत. हे सगळं मिश्रण एकजीव करून झाल्यावर आपण यात शिजलेली मटकी घालून घेणार आहोत. आता सगळं हे छानपैकी ढवळून घेऊया. आणि जसं मगाशी म्हटलं तसं ही रस्सा भाजी असल्याने तुम्ही ह्यात कमी जास्त प्रमाणात पाण्याचा वापर करू शकता. जेवढी पातळ तुम्हाला भाजी हवी असेल त्या प्रमाणात तुम्ही यात पाण्याचा वापर करू शकता. तर पाणी घालून झाल्यावर आपण याला एक उकळी काढून घेऊया. झाकण ठेवून वाफ काढून घेऊया. बरेचदा मोड आलेली मटकी नाश्त्याला सॅलड म्हणून देखील खाल्ली जाते. आता इथे तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे. आता आपण त्यात आंबटपणासाठी आमसूल घालून घेऊया आणि गोड होण्यासाठी गुळाचा वापर करूया. मस्तपैकी आंबट गोड अशी आपली ही मटकीची रस्सा भाजी पोळीसोबत, भातासोबत किंवा भाकरीसोबत सर्व करू शकता. परत एकदा या भाजीला आपण उकळी काढून घेणार आहोत आणि स्वादासाठी
थोडीशी कोथिंबीरही घालून घेणार आहोत. तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही ओल्या खोबऱ्याचाही वापर करू शकता, पण मी इथे सुकं खोबरं वापरलेलं आहे, त्यामुळे ओलं खोबरं परत घातलेलं नाही आहे. छान असा आपला रस्सा उकळलेला आहे. आता आपण त्यात चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि परत एकदा हा रस्सा मिक्स करून घेऊया. मस्तपैकी आपला हा मटकीचा रस्सा तयार झालेला आहे. हा रस्सा आणखीन चटकदार होण्यासाठी आपण त्याला तडका देऊया. त्यासाठी एका पळीत आपण तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापलं की त्यात मोहरी घालून घेऊया. मोहरी तडतडली की आपण हिंग घालणार आहोत. हिंगाचा जरा जास्तीच वापर करावा, जेणेकरून रश्श्याला छान स्वाद येतो. आणि फोडणीत आपण लाल तिखट घालणार आहोत, जेणेकरून रश्श्याला वेगळी चव पण येईल आणि रंगही छान येईल. आता आपण हा तडका मटकीच्या रश्श्यावर घालून लगेचच झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून तो तडका रश्श्यात छानपैकी मुरेल. तर अशा प्रकारे आपला हा चटकदार, चवदार, स्वादिष्ट असा मटकीचा रस्सा तयार झालेला आहे. काय वेगळ्या आणि हटके पद्धतीनेच, म्हणजेच जिरं खोबरं लावलेला हा मटकीचा रस्सा तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. गार्निशिंगसाठी छानपैकी हिरवीगार कोथिंबीर घाला. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.